आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट मार्च झाला. शनिवारवाड्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आणि तो अभूतपूर्व होता. हजारोच्या संख्येनं विद्यार्थी, युवक, युवती याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मी देखील यात सहभागी होतो आणि जे मी पाहिलं या प्रोटेस्ट मार्चमध्ये ते एक ऑब्झर्वेशन मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर गेल्या 12 वर्षामध्ये मोदींनी हजारो कोटी रुपये खर्च केले आपली इमेज पॉझिटिव्ह करण्यासाठी. तर एवढ्या कष्टानं मोदींनी जी इमेज पॉझिटिव्ह केलेली होती त्याचा चक्काचूर या झेन केलेला आहे. ज्या प्रकारचे पोस्टर्स त्यांनी बनवलेले होते ते इतके इनोव्हेटिव्ह आणि इतके क्रिएटिव्ह आणि एंटरटेनिंग होते की त्याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते की या पिढीला मोदींविषयी कसलाही रिस्पेक्ट नाही. आणि ज्या प्रकारच्या घोषणा या मुलांनी दिल्या, ज्या प्रकारचे शब्द त्यांनी खुलेआमपणे, सामूहिकपणे मोदींविषयी वापरले, ते पाहिल्यानंतर, ते ऐकल्यानंतर तर हे लक्षात येतं की या मुलांना, या मुलींना मोदींविषयी आणि या भाजप सरकारविषयी कसलीही भीती नाही. ते ॲब्सोल्युटली मोदींना कसल्याही प्रकारे घाबरत नाहीत. आणि म्हणूनच ही झेन ही मोदींना आउट ऑफ सिलेबस झाली आहे आणि मोदींची खरोखर अवघड स्थिती झाली आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा तर ते स्वतःला आपला स्वतःचा पराजय असं मानतात. म्हणजे त्यांना स्वतःला असं वाटेल की हा आपला पराजय आहे आणि राजीनामा जर घेतला नाही तर दररोज हजारोच्या संख्येनं विरोध करणाऱ्या मुलामुलींची रस्त्यावर येण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यांच्या इमेजचा जो चक्काचूर आहे तो अधिक मोठ्या गतीनं होतो. पण तरी मोदीजींना विनंती आहे आणि मोदींनी हे लक्षात घ्यावं की ही जनरेशन हट्टी आहे, ही जनरेशन चिवट आहे. तुम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागेल.